हाय गायज, कसे आहेत सगळे? वेलकम टू माय चॅनल. सो आज आम्हाला शूटला जायचं होतं आणि मी इंदापूरला होते. हे मला न्यायला आले. मग आम्ही शूटसाठी सगळी तयारी वगैरे करून निघालो. आणि मग इथून वडापुरी म्हणजे वडापुरीला माझी दीदी राहते. दीदीपासून आत म्हणजे वडापुरीतून निघालो. आणि वडापुरीत इतका मस्त असा बाजार भरलेला. आणि दादू मला म्हणजे हे आणि मी एका गाडीवर होतो आणि आर्यन म्हणजे माझा बरका भाऊ तुम्हाला माहितीच आहे आणि दीदी एका गाडीवर होते. मग दादू मला हात करत होता. मग पहिल्या लोकेशनवरती पोचलो. आम्हाला शूट करायचं होतं आणि आर्यनला दीदीने गंध वगैरे लावला. स्वामी समर्थ महाराजांचं असं काहीतरी लुक करायचं होतं पण आर्यन इतका हसत होता. दीदी म्हणली जाऊ दे तूच कर. मग मी केलं. मग तो लुक सोडून आम्ही निघालो. प्रॉपरली इंदापूरमध्ये आलो आहे. इंदापूरचं हे लोकेशन तर तुम्हाला सगळं माहितीच असेल. आणि मग आम्ही दुसऱ्या लुकवरती आलो पण तो लुक पण आम्हाला आवडला नाही. म्हणजे लुक म्हणजे ते बॅकग्राऊंड पण आम्हाला आवडलं नाही. मग आम्ही तिथून पुढं आलो. दाजींना एक फाईल द्यायची होती. मग फाईल देऊन आम्ही निघालो स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडे. म्हणजे मला स्वामींवरती माझी इतकी श्रद्धा आहे ना की मी कोणावरच इतका विश्वास ठेवणार नाही तितका मी विश्वास स्वामींवरती ठेवते. आर्यनला बाळूमामाचा लुक करायला दिला. आर्यनने काय केला नाही. जाऊ देत म्हणजे मी काय लाजत नाही स्वामींसाठी काय करायला. मग मीच केला बाळूमामांचा लुक. आणि मग तिथून पुढे निघालो. इथेच एक 2 किलोमीटरच्या अंतरावरती मग इंदापूरपासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. स्वामींच्या मंदिरात आलो. मला बाहेरूनच स्वामींनी दर्शन दिलं. आणि मग आम्ही गजानन महाराजांचा लुक करायला निघालो. आणि मग मंदिरात वगैरे गेलो. मंदिरात जाऊन मी पाया वगैरे म्हणजे पाया पडायच्या आधी स्वच्छ पाय वगैरे धुवून घेतले. आणि मग मंदिरात गेले. पाया वगैरे केले, पडले. खूप गर्दी होती आणि आज गुरुवार असल्यामुळे तर अफाट गर्दी होती. पौर्णिमेला तर खूप गर्दी असते इथे कारण स्वामींवरती श्रद्धा इतक्या लोकांची ना की स्वामी प्रत्येकाला पावतात म्हणजे पावतात. मग दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन बाहेर निघालो. म्हणलं अजून एकदा स्वामींना भेटून यावं. आणि स्वामींची पालखी पण निघालेली म्हणून मग स्वामींची पालखी वगैरे पाया पडून निघाली. मग आम्हाला पण आमच्या रस्त्याने जायचं होतं आणि दीदीने हे पण गेले त्यांच्या रस्त्याने. मी स्वामींना पण बाय बाय केलं. आणि आर्यनने ना आम्ही दीदीला पण बाय बाय केलं. शौनकला बोललं चला जाऊ मग आता. आणि मी इंदापूरला फायनली बाय बाय केलं. मला इंदापूरमध्ये राहून खूप कंटाळा आलेला. आणि मग पुढे येऊन थोडासा चहा वगैरे केलं. पळसदेवमध्ये आल्यावरती आमचं संपलं पेट्रोल संपलं. आणि फायनली आम्ही आलो भिगवणमध्ये येऊन आलो आम्ही घरी आलो. आणि मग ह्यांना म्हटलं आपलं पार्सल घेऊन या म्हणजे कच्ची दाबेली. आणि मग आर्यन पण गेला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय वेलकम.